नमस्कार. महाराजा किचन रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे. तर मी हरभऱ्याच्या भाजीचा आज गरगट बनवणार आहे. तर ही भाजी थंडीच्या दिवसामध्ये शक्यतो करून येते. तर बऱ्याचदा ही भाजी सुकवून देखील भाजी बनवली जाते. तर मी आज गरगट बनवणार आहे. चला तर मग सुरुवात करूया. हरभऱ्याची भाजी आहे ती आपण अशी साफ करून घ्यायची. बघा. पुढचे कोवळे कोवळे शेंडे काढायचे. गावी ही भाजी एकदम कोवळी असते. तर शहरी ठिकाणी भाजी मिळताना कमी प्रमाणात मिळते आणि मिळाली तरी ती थोडीशी जून असते. तर ती घेताना आपण साफ करून घ्यायचे. जून ते टाकून द्यायचे. तर ही भाजी करताना आपण ही मोठ्याने अशी अशी करून करायचे, म्हणजे त्यामुळे ह्यामध्ये हिरव्या रंगाची आळी असते ती निघून जाईल. आळी पण अशी बारीक असते ना, ती आपल्याला ओळखत नाही, त्याचा कलर हिरव्या रंगाचा असतो. ही भाजी खायला खूप छान लागते. चला तर आपली भाजी आता साफ झालेली आहे. ही भाजी खरं म्हणजे न धुता करायची असते, पण त्यामध्ये औषध फवारणी केलेली असते. औषध फवारणी केलेली असल्यामुळे आपण ही भाजी चांगली धुवून घ्यायची. मीठ टाकून हिला चांगली धुवून घेऊया. त्यामुळे भाज्या आपण चांगल्या स्वच्छ धुवून घ्यायच्या ठेवायच्या. तर हरभऱ्याच्या भाजीचं गरगट बनवण्यासाठी हरभऱ्याची भाजी आहे ही साफ केलेली आहे. वटाणे घेतलेले आहेत आपण, ओली वटाणे 1 वाटी, शेंगदाण्याचं कूट, बेसनचं पीठ हे दाटपणा येण्यासाठी घालायचंय आपण, कांदा, मिरची आणि लसूण बारीक केलेला. ही भाजी आपण कुकरमध्ये बनवायची आहे. तर त्यासाठी आपण 2 चमचे तेल टाकूया. आता आपलं तेल तापलेलं आहे. यामध्ये आपण जिरे टाकूया. जिरे अर्धा चमचा, त्यामध्ये लसूण, मिरची आणि कांदा. आता आपण हे हलवून घेऊ. कांदा हा करपूस भाजून घ्यायचा आहे. ही हरभऱ्याची भाजी आता घालायची आपण, तर ही चिरायची नाहीये आपण. आता यामध्ये वाटाणे, लाल तिखट, हिंग थोडा घालायचा आता, शेंगदाण्याचा कूट. आता भाजीला पूर्ण हलवून घेऊ आपण. तर हरभऱ्याची भाजी आपण चिरायची नाही, चिरल्यामुळे ती आंबट होते, म्हणून आपण तशीच टाकायची. हे हरभऱ्याचं पीठ आहे. भाजीला दाटसरपणा येण्यासाठी हे घालायचंय, पण ह्यामध्ये थोडं आपण पाणी घालायचंय आणि मगच ह्यामध्ये ओतायचं. हे बेसनचं पीठ आपण पाण्यामध्ये मिक्स करून ओतलेलं आहे. आता आपण ह्याला हलवून घेऊ. हे ओतल्याने भाजीला दाटपणा येतो. आता आपण यामध्ये पाणी घालून शिट्टी देऊया. त्यामध्ये आता हळद घालूया आणि अर्धा चमचा मीठ. भाजी थोडी जून असल्यामुळे आपण त्याला 3 शिट्ट्या द्यायच्या. चला तर आपलं गरगट आता तयार झालेलं आहे.
आता ह्याला आपण सर्व करूया. तर हरभऱ्याच्या भाजीचं गरगट आपलं तयार झालेलं आहे. ही रेसिपी आपल्यास आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.